नाही आम्हाला ना, आम्हाला खूप येते शाळेची आठवण. आता असं वाटतं की शाळेत जर कोणी पाठवलं तेव्हा कधी कधी कंटाळा यायचा, पण आता असं वाटतं की ती मजा वेगळी होती. आता आपण नवीन धडा सुरू करूया. यस यस आता आपल्या धड्याचं जे नाव आहे ते क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय? एका आकृतीने किती जागा व्यापली किती जागा व्यापली आहे ते हे म्हणजे काढणे. बरोबर. एकदम नाही. आकृतीच असं नाही, प्रत्येक गोष्टीचं क्षेत्रफळ असतं. आपलं पण आपण बसतो जमिनीवर तर आपण पण काहीतरी जागा व्यापतोच की नाही. आपण हो जेवढी मॅम. जागा व्यापतो ते आपलं क्षेत्रफळ असतं. म्हणजे एका प्रतलावरती जेवढी जागा आता तुम्हाला गणितामध्ये आता आपल्याला गणितामध्ये सध्या आपल्याला ज्या बंदिस्त आकृत्या आहेत, जसं त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे, है ना, या बंदिस्त आकृत्या आहेत ना, क्लोज्ड फिगर आहेत, बंदिस्त. त्यांचे आपल्याला आणि त्रिकोण, चौकोन, वर्तुळासोबत आपल्याला इरेग्युलर शेप म्हणजे जे अनियमित आकार आहेत, म्हणजे जे आपण पण नाही बोलू शकत, वर्तुळ पण नाही बोलू शकत, असे जे आकार आहेत त्यांचं पण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे या धड्यामध्ये. अनियमित आकृत्या आहेत त्याचं पण क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आपण हे सगळं बघणार आहोत कसं क्षेत्रफळ. शैला काही विचारायचं आहे? मॅम नाही. बरं. मग आता आपण बघा, आपण काही सूत्र शिकलेलो आहोत क्षेत्रफळाची, म्हणजे आपल्याला बेसिक जे मेन जी सूत्र आहेत काही आकृत्यांची, जसं आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहित आहे. काय आहे चौरसाचं क्षेत्रफळ? बरोबर, बाजू गुणिले बाजूचा वर्ग. खूप आधीपासून बाजूचा वर्ग किंवा मग बाजू गुणिले बाजू हे आपण आधीपासूनच शिकलोय की नाही. हो मॅम. त्यानंतर आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा आपण शिकलेलो आहे. लांबी गुणिले लांबी गुणिले रुंदी हे दोन आपण सूत्र आधी आपण शिकलेलो आहोत. आता आपल्याला आणखी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची सूत्र पण शिकायची आहेत. आता कसं असतं त्रिकोणाचे क्षेत्रफळ. बरोबर, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण बघा आपण ना, ऐका, बरोबर, 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काय कसलं? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे काय? तुम्हाला स्क्रीन दिसते? उंची. पाया आणि उंची मॅम. काय पाया आणि उंची? काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे हा, काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे पाया आणि उंची. बरोबर. बघा इथे मी एक तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन बनवलंय, पण ते इंग्लिश मध्ये आहे, तर तुम्ही फक्त कळेल ना तुम्हाला? कळेल. हा, हे एरिया ऑफ स्क्वेअर आहे. एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय? चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर. एस चा वर्ग म्हणजे साइड स्क्वेअर म्हणजे बाजूचा वर्ग. है ना. त्यानंतर तुम्हाला हा चौरस असतो माहिती आहे ना. चौरस कसा असतो? चौरसाचा आकार चौकोन. सर्व बाजूंची लांबी समान. चारही बाजू एकसारख्या असतात. सर्व बाजू समान मापाच्या. आणि कोण काटकोन असतात? चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. आणखी काय आहे माहिती का तुम्हाला? चौरसाचे गुणधर्म माहित का काय काय आहेत? चौरसाचे चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. चौरसाचे कर्ण काटकोनात दुभागतात. काटकोनात दुभागतात. बरोबर. कर्ण एकरूप असतात, कर्ण काटकोनात दुभागतात.
आणि सर्व याचे कोण सर्व कोण जे आहे परस्परांचे नव्वद अंशाचे असतात. कोण दुभाजक कोण असतात. कर्ण आहे. आपण कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात किंवा मग कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हो. काय असतात? लंब दुभाजक. लंब दुभाजक म्हणजे काय? म्हणजे एका लांब विभागात काय 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 एका तर एका रेषेत दुभागतात. नाही. एका सरळ रेषेत दुभागतात. 90 अंशाच्या कोनात दुभागतात. काटकोनात दुभागतात. दुभागणे म्हणजे काय? दुभागणे म्हणजे काय? दोन दोन त्याचे समान दोन भाग समान करणे. भाग करणे. समान 2 भाग करणे. आणि काटकोनात दुभागणे लंब म्हणजे दुभाजक. 90 अंशाचा कोन करणे. 90 अंशात दुभागणे. हे बघा कसं असतं माहित आहे. कर्ण ना आता इथे कर्ण जे तयार होणार हे दोन कर्ण तयार होणार. एक बीडी आणि दुसरा आहे एसी. आता हे जे गुणधर्म तुम्ही शिकता ना हे गुणधर्म वापरायचे कसे हे पण आपल्याला माहित पाहिजे. फक्त गुणधर्म पाठ नाही करायचे तर ते आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. जसं आपण काल बघा चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचं ऍप्लिकेशन केलं. ऍप्लिकेशन म्हणजे काय तर ते वापरता आलं पाहिजे ना. नुसतंच आपल्याला सूत्र पाठ करायचं नाहीतर मग गुणधर्म पाठ करायचे. पण नक्की त्याचा वापर काय आहे, नक्की त्याचा अर्थ काय आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे ना. म्हणजे आता समजा हा चौरस आहे. चौरसाचे दोन कर्ण आहेत. कोणते दोन कर्ण आहेत चौरसाचे? PC AC आणि BD. बीडी. एसी आणि बीडी. बघा तीन गोष्टी आहेत कर्णाच्या बद्दलच्या. कर्णाच्या संबंधित 3 गुणधर्म चौरसामध्ये लागू होतात. कर्णाच्या संबंधित कर्णासंबंधित 3 गुणधर्म चौरसाचे लागू होतात. चौरसामध्ये कर्ण दुभागतात, कर्ण एक परस्परांशी काटकोन करतात किंवा काटकोनात दुभागतात आणि कर्ण एकरूप सुद्धा असतात. आता या तिघांचा अर्थ पण कळला पाहिजे की नक्की काय आहे. आता कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे काय आहे माहितीये? बघा इथे जर नाही छेदतात तर आहेतच. छेदणं वेगळं आणि दुभागणं वेगळं. दुभागणे म्हणजे 2 समान भाग करणे. 2 समान भाग करणे. बरोबर. ऐका जिथे कर्ण परस्परांना भेटतात. कुठे भेटतात 2 कर्ण एकमेकांना? काटकोनात. कोणत्या बिंदूत भेटतात? कोणता बिंदू आहे जिथे ते M. बिंदू एम. M. बिंदू एम असा आहे ना त्या बिंदू एम जवळ बरोबर 2 कर्णांचे सारखे भाग होतात. म्हणजे एम जो आहे ना तो दोन्ही कर्णांचा मध्यबिंदू बनतो. काय बनतो? मध्यबिंदू. बरोबर 2 समान भाग दोघांचे पण. दोघं पण एकमेकांचे 2 समान भाग एम बिंदू जवळ करतात. बरोबर आहे. म्हणजे समजा चौरसाचे सममुख कोण दुभागतात. काय? कर्ण चौरसाचे सममुख कोण दुभागतात. म्हणजे काय? चौरसाचे सम्मुख कोन एकरूप असतात. चौरसाचे सगळेच कोण एकरूप असतात. परस्परांशी सम्मुख म्हणजे काटकोनात समोरासमोर. सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोण. पण मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते तुम्ही आधी समजून घ्या ना. समजून घ्या काय आहे ते. बघा कर्ण दुभागणे काय असतं. कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागणे काय असतं किंवा परस्परांशी काटकोन करणं लंब असणं काय असतं आणि कर्ण एकरूप असणं काय असतं. बघा कर्ण एकरूप असणं म्हणजे काय की हे जे दोन्ही कर्ण आहेत ना हे दोन्ही कर्ण एकरूप आहेत. याचा अर्थ दोन्ही कर्णांची लांबी सारखी आहे. म्हणजे जेवढा एसी असेल ना कर्ण तेवढाच
दुसरा पण कर्ण असणार बीडी. बीडी. येस मॅम. एसी आणि बीडी जर सारखा आहे याचाच अर्थ आपण कोणता गुणधर्म इथे लागू केला? मी जर असं लिहिते एसी बरोबर बीडी, एसी बरोबर बीडी असं मी जर लिहिते तर तो कोणता गुणधर्म आहे? एकरूप. एकरूप बरोबर कोण? बीडी. कर्ण चौरसाचे कर्ण एकरूप असतात. एकरूप असतात. हा गुणधर्म आहे इथे. एसी बरोबर बीडी याचा अर्थ एसी आणि बीडी सारखा आहे, याचा अर्थ कर्ण एकरूप आहेत. काय आहेत? कर्ण एकरूप आहेत. एकरूप. आता कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे काय आहे? कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे एम म्हणजे दोन एम दोन हा. भाग होतात. त्या आकृतीचे दोन भाग बीडीचे करतात. पण दोन समान भाग होतात. त्या रेषेमुळे त्या आकृतीचे दोन भाग. आता हा जो समांतरभुज चौकोन आहे हा काय आहे? समांतरभुज चौकोन. मॅम. माहित आहे समांतरभुज चौकोन? येस मॅम. माहित आहे. समांतर चौकोन त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात, त्याचे कर्ण एकरूप नसतात. कर्ण समांतरभुज चौकोनाचे येस मॅम. एकरूप नसतात, दुभागतात. म्हणजे काय माहित आहे? समजा ऐकताय ना मुलांना? म्यूट करा ना प्लीज. हो मॅम. मॅम ऐक. म्यूट करा. बघा नीट समजून घ्या, हे गुणधर्म कळले पाहिजेत व्यवस्थित. कर्ण दुभागतात म्हणजे टी जवळ दोन्ही कर्णांचे दोन समान भाग होतात. म्हणजे हा जो एसटी आहे, एसटी जेवढा असणार ना तेवढाच टीक्यू असणार. टीक्यू असणार. असणारच. टीक्यू नाही, टीक्यू म्हणजे टी जवळ एसक्यू जो कर्ण आहे त्याचे टी जवळ दोन सारखे भाग झाले. म्यूट करा आधी, मग उत्तर द्या. मी आधी शिकवणार, मग तुम्ही उत्तर द्यायची मी विचारल्यावर. मला गुणधर्म नीट कळले पाहिजे मुलांनो. तुम्ही नुसतं पुस्तकात बघून जर गुणधर्म सांगत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला कळलं पाहिजे काय गुणधर्म आहेत. याच्यावर धडा पण आहे तुम्हाला ना या सगळ्यावर. जेवढा एसटी आहे ना तेवढा टीक्यू असणार आहे. आणि एसटी ची जी लांबी आहे बघा, एसटी आणि टीक्यू जर मी सारखं लिहिलं एसटी बरोबर टीक्यू असं जर मी लिहिते तर तिथे कोणता गुणधर्म लागू होतो? एसटी. या आकृतीमध्ये एसटी बरोबर टीक्यू जर लिहिते याचा अर्थ कर्ण परस्परांना दुभागतात. काय आहे? कर्ण परस्परांना दुभागतात. हा गुणधर्म इथे लागतो. ही जी मी स्टेटमेंट लिहिली आहे एसटी बरोबर टीक्यू, किंवा मग मी असं पण लिहू शकते एसटी बरोबर टीक्यू बरोबर 1/2 एसक्यू. एसक्यू म्हणजे पूर्ण कर्ण, हा एसक्यू त्याच्या निम्म असणार ह्या दोघांचं पण माप, एसटीचं पण आणि टीक्यूचं पण. म्हणजे जर एसक्यू 12 असेल, एसक्यू जर 12 असेल, एसक्यू पूर्ण हा कर्ण जर 12 असेल तर एसटी आणि टीक्यू 6 असणार. मग हे जर मी विधान, हे असं जर मी विधान लिहिते तर त्याला कारण काय द्यायचं? कोणता गुणधर्म लिहायचा? परस्परांना चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आणि या आकृतीमध्ये, या चौरसाच्या आकृतीमध्ये जर मी हे लिहिते एसी बरोबर बीडी तर इथे कोणता गुणधर्म आहे? कर्ण या आकृतीमध्ये. एकरूप असतात. कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. बरोबर बरोबर, ठीक आहे. आता कर्ण लंब असतात म्हणजे काय एकमेकांना? कर्ण लंब असतात म्हणजे कर्ण जिथे एकमेकांना छेदतात तिथे ते काटकोन बनवतात. इथे इथला कोण जो असो जिथे छेदतात की नाही,
आता इथे बघा, इथे हे दोन कर्ण एम जवळ छेदले तर इथे जे चारी कोण तयार होतात ना, चारीच्या चारी एम जवळचे, एम दिसतो बिंदू, हो त्या एम मॅम. जवळ बघा, मॅम. एम जवळ चार कोण तयार होणार आहेत. चार कोण आहेत ना हो. एम जवळ. हो. हो. चार कोण आहेत बघा, कोण सी एम डी, कोण कोण सी ए एम बी, एम बी, कोण ए एम बी, ए एम बी, आणि चौथा कोण कोणता, BMD. बी एम एम डी, बीएमडी. कुठला कोण आला बघा, हे चार कोण मी तुम्हाला दाखवते. डीएमसी लिहिला मी, हा डीएमसी म्हणजे सीएमडी लिहिलेला आहे. हा बघा, एक हा कोण आहे, हा मी लिहिला सीएमडी लिहिला मी. मॅडम DMA. मॅम DMA. एएमडीएम. DMA. हे चारही मॅम, कोण लिहिला किती तुम्ही. अंशाचे, काय झालं, 90 अंशाचे. 90 अंशाचे. अरे रे, आवाज येतो. 90 अंशाचे. बघा, हे कोण एम जवळचे 90 अंशाचे आहेत, याचाच अर्थ कर्ण परस्परांना काय आहेत, काटकोनात लंब आहेत. काय आहेत, लंब, माझाच आवाज नाही. परस्परांना लंब आहेत. कळतंय, कळलं. मॅम कळालं. कोणीतरी 2 डिव्हाइसला कनेक्ट केले बाजूबाजूला, माझाच आवाज मिळतोय. हा मॅम, डबल येत आहे तुमचा आवाज. आणि कर्णाचे एक चौरस आहे की नाही, चौरसाचे इथे जिथे कर्ण छेदतात तिथे चारी कोण 90 अंशाचे असतात, आणि त्याचे मुख्य कोण पण 90 अंशाचेच असतात. म्हणजे हा कोण ए जो आहे बी, ते सुद्धा किती अंशाचे असतात, 90 अंश. हा, सगळे 90 अंश. येस मॅम. चौरस आहे ना, चौरस हा चौकोनांचा राजा आहे. काय आहे, चौकोनांचा राजा. चौकोनाचा राजा आहे चौरस. का माहिती, नाही मॅम. कारण चौरसाकडे सगळं आहे. चौरसाच्या चारी बाजू पण सारख्या आहेत, चारी कोण पण सारखे आहेत 90 अंशाचे. कर्णाचे तर सगळे गुणधर्म चौरसामध्ये येतात. बघा, बाकीचे जे चौकोन आहेत ना, त्याच्यामध्ये कर्णाचे हे तिन्ही गुणधर्म नसतात. याच्यामध्ये कर्णाचे तिन्ही गुणधर्म आहेत. कर्ण परस्परांना दुभागतात पण, कर्ण परस्परांना लंब पण असतात, कर्ण एकरूप पण असतात. कळलं. आता बाकीचे जे चौकोन आहेत ना, म्हणजे जसं समांतरभुज चौकोन आहे, समभुज चौकोन आहे, आयत आहे. कोणाचा इथे माझा आवाज, मोक्षदा यांनी 2 दिवस जॉईन केले वेगळे वाटते. हा, अच्छा, मी थोडक्यात तुम्हाला गुणधर्म सांगते प्रत्येकाचे. प्रत्येकामध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत. मग आपण क्षेत्रफळ शिकू, चालेल. प्रत्येक चौकोनाचे थोडे गुणधर्म शिकू आपण, चालेल का. येस मॅम. हो मॅम, चालेल. आता आपण चौरसाचे शिकलो, कुठले कुठले गुणधर्म आहेत. कोणते कोणते चौरसाचे गुणधर्म आहेत, बाजू कशा असतात, कोण कसे असतात, कर्ण कसे असतात. चौरसाची 4 बाजू समान असतात. चौरसाची चारही कोण बाजू समान असतात. एकरूप असतात. व चौरसाचे 2 कर्ण असतात. कर्ण एकमेकांना, 2 कर्ण एक कर्ण मॅम एकमेकांना दुभागतात, पण एकमेकांना असतात, आणि ते लंब असतात, आणि ते एकरूप असतात. बरोबर. मी सांगू आता एकदा? आपण हा, बोल ताई. चौरसाला 10 गुणधर्म आहेत. 4 कोण, 4 बाजू व 2 कर्ण. ते गुणधर्म नाही, ते त्याचे एकूण घटक आहेत. ते सगळ्याच चौकोनांना असतात. सगळ्या चौकोनाला 4 बाजू, 4 कोण,
आणि 2 व कर्ण 2 असतात. कर्ण. पण त्या संबंधीचे जे गुणधर्म आहेत, बाजू संबंधीचे, कोना संबंधीचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे आहेत प्रत्येक चौकोनामध्ये. म्हणजे आता चौरसामध्ये बाजूंचा गुणधर्म काय आहे, तर सर्व बाजू एकरूप आहे. बरोबर आहे. कोनाचा Yes, गुणधर्म हो, काय ma'am. आहे, चौरसामध्ये सर्व कोण एकरूप चौरसात आहे. सर्व कोण एकरूप एकरूप आहे. आणि 90 अंशाचे असतात. येस मॅम. बरोबर. हा. हो हे मॅम. गुणधर्म आहे. Yes, ma'am. घटक 10 घटक सगळ्या चौकोनामध्ये असतात. कोणताही चौकोन घ्या तुम्ही, आयत घ्या, समांतरभुज चौकोन घ्या, सगळ्यामध्ये 10 घटक असणार. 4 बाजू, 4 कोन 4 कोण आणि 2 व 2 कर्ण. कर्ण. 2 है ना? कर्ण. पण त्याचे प्रत्येकामध्ये जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे आहेत. ठीक आहे. आता हा जो चौकोन आहे, या चौकोनाला आपण काय म्हणतो? चौरस. समभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. हा आहे समांतरभुज चौकोन. येस मॅम. समांतरभुज चौकोन असा असतो, क्रॉस असतो, क्रॉस आणि लांबट असतो. हो. कळतं का? म्हणजे असा क्रॉस असणार त्याच्या बाजू आणि असं लांबट असतो. ठीक आहे. असा असतो हो. है ना. हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म नेमके आहेत, फार नाही आहेत समांतरभुज चौकोनाचे. म्हणजे हा याच्याकडे खूप कमी गुणधर्म आहेत. समांतरभुज चौकोनाचा बाजूचा गुणधर्म काय आहे, तर आपल्याला दिसतात बघा, बाजू ज्या आहेत त्या सर्व एकरूप दिसत आहेत का आकृतीमध्ये? नाहीत. नाही. बाजू सर्व समोरील एकरूप बाजू. नसतात. समोरासमोरील बाजूच एकरूप असतात. म्हणजे बघा, आता हा चौकोन जर हो. ABCD असेल, समूह कोण एकरूप असतात. Yes, ma'am. AB आणि DC ही बाजू एकरूप असणार. ह्या 2 बाजू एकरूप असणार. म्हणजे जेवढी AB समोरील. असेल तेवढी तेवढीच DC. DC असेल. DC असणार. म्हणजे AB जर 5 सेंटीमीटर असेल तर DC 5 सेंटीमीटर. ही समांतरभुज असेल. चौकोनाच्या समभुजा परस्परांना समांतर असतात. समांतर असतात. हा, समांतर असतात. समांतर म्हणजे काय? समांतर असलेले. समान अंतराचे असणार. किती समान असेल? म्हणजे समान अंतर समोरासमोरील असलेले. भुजा समान असलेले. एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकांना न छेदणाऱ्या रेषा असे म्हणतात. समांतर म्हणजे काय? समान वेगळा आणि समांतर वेगळा, याच्यामध्ये खूप फरक आहे. समान आणि एकाच समांतर. प्रतलात असल्यावर एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. सारखी बाजू असणारे. ते समान झाला. सारखी लांबी असणारे समान. आवाज आहे मला पण. बघा, ही व्याख्या आहे. समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय आहे, की समांतरभुज चौकोन हा असा चौकोन असतो ज्याच्या समोरासमोरील बाजू या समांतर असतात. समांतर म्हणजे काय माहित आहे, की त्या कधीही एकमेकींना छेदत नाही. समोरासमोरील बाजू, समोरासमोरील बाजू म्हणजे आता ही बघा, ही AB आहे की नाही, AB आठवलं. आणि त्याच्या हो, समोरची ma'am. बाजू कोणती आहे? ABच्या DC. समोरची बाजू DC. बघा, तुम्ही DC कितीही AB किती पुढे वाढवली तरी ती एकमेकींना कधीही छेदत नाही. छेदणार नाही. याचा अर्थ AB आणि DC या 2 बाजू समांतर आहेत. काय आहेत? समांतर. आणि समान म्हणजे काय? त्या समान पण असतात. समांतर आहेत म्हणून त्यांना समांतरभुज चौकोन आपण म्हणतो. समोराची व्याख्या आहे. समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय आहे? मुलांना कळते मी काय शिकवते तुम्हाला? समांतर असतात त्या चौकोनांना समांतरभुज चौकोन म्हणतात. फरक असतो. बघा, AB आणि DC एकमेकींना समांतर आहेत आणि समांतरचं चिन्ह असं आहे बघा, AB मध्ये उभ्या रेषा लिहितो आपण अशा. AB समांतर DC. कळतं का? समांतर आहेत म्हणजे त्या एकमेकींना कधीही छेदत नाही. छेदत नाही. कितीही तुम्ही पुढे वाढवा, त्या एकमेकींना कधीही छेदत नाही. त्याचप्रमाणे दुसरी जोडी पण समांतर असते. म्हणजे ही जी AD आहे
ही व तुम्ही BC. ती वाढवा आणि AD आणि BC BC ही पण जोडी समांतर ए असते. बी समांतर पण समान असते. हा, दोन्ही जोड्या समांतर असतात. सम्मुख बाजूच्या दोन्ही जोड्या समांतर समांतर असतात, म्हणून या चौकोनाला आपण समांतर भुज चौकोन म्हणतो. कळलं? येस मॅम. हो मॅम. आता हे झाली व्याख्या याची व्याख्या समांतर भुज चौकोनाची व्याख्या आहे. तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला समांतर भुज चौकोन म्हणतात. आता याचे गुणधर्म काय आहे? गुणधर्म, समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे की त्याच्या सम्मुख बाजू समान एकरूप समान असतात. आता समान म्हणजे काय? तर त्यांची लांबी सारखी असते, त्याला समान असणं म्हणतात. समान आणि समांतर हे दोन्ही शब्द पूर्णपणे वेगवेगळे आहेत. समान असणे म्हणजे लांबी सारखी असणं, म्हणजे एबीची एवढी लांबी असणार, मग ते समान असणं म्हणजे आपण असं लिहितो AB बरोबर DC. याचा अर्थ आहे AB आणि DC एकरूप आहे किंवा सारख्या लांबीच्या आहेत. आणि दुसरी जोडी पण एकरूप असते, AD बरोबर BC. हा पहिला गुणधर्म आहे. म्हणजे समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू किंवा सम्मुख बाजू एकरूप असतात किंवा समान असतात, एकरूप असतात. हा पहिला गुणधर्म आहे समांतर भुज चौकोनाचा. दुसरा गुणधर्म कोनासंबंधीचा आहे. समांतर भुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप नसतात, फक्त समोरचे कोन एकरूप असतात. म्हणजे हा जो A कोन आहे ना, कोन A, कोण एकरूप असतात. ऐका, हा कोन A जो आहे ना, A ऐकताय ना? आज किती जण आलेत? आज 29च आहे. बर, हा बघा. आता सम्मुख कोन म्हणजे काय? कोन A जो आहे, A कोन A दिसतो. हो 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 मॅम. त्याच्या समोरचा कोन कोणता आहे? त्याच्या समोरचा कोन हा D. ते सारख्या मापाचे असणार. E नाही, A च्या समोरचा कोन C आहे. A बरोबर समोर C कोन आहे. मग A चं जेवढं माप असणार, म्हणजे A समजा 70 अंशाचा असेल, तर C जो आहे तो त्याच्या सी पण 70 अंशाचा. 70 अंशाचा. येस मॅम. आणि जेवढा B असेल ना तेवढाच D असणार. B च्या समोर D आहे. आता B चं माप काढायचंय ना, तर आपल्याला आणखी एक गुणधर्म आहे याचा, की समांतर भुज चौकोन किंवा आपण जेवढे पण चौकोन आहेत, समांतर भुज, समभुज, आयत, चौरस, हे जे 4 चौकोन आहेत, त्याचे लगतचे कोन आहेत ना ते पूरक असतात. लगतचे, हा, सम्मुख नाही. सम्मुख एकरूप असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोरचे कोन सारखे असतात, एकरूप असतात. पण लगतचे म्हणजे काय? तर बाजूबाजूचे. जसं A चा लगतचा कोन कोणता आहे? A चा लागून कोन 2 आहेत. एक B पण त्याचा लगतचा आहे आणि दुसरा D. हे दोन्ही लगतचे. मग बघा, लगतचे कोन पूरक असतात म्हणजे काय? तर A 70 असेल, दोघांची बेरीज 180 अंश असते. काय असते? 110. हा, हे दोघांचे मिळून 180 व्हायला पाहिजे. तर A जर 70 असेल तर B एकतर घ्या तुम्ही पूरक, किंवा मग D, कुठली तरी एक जोडी घ्यायची. A नाहीतर D किंवा A किंवा B, A आणि B. तर A आणि B जर घेतली तर A आणि B पूरक आहेत. जर 70 असेल तर B किती असणार? 110. आणि हा असेल B तर D किती असेल? 110. का 110? कारण B च्या समोरचा कोन D आहे. म्हणजे समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन कोण एकरूप असतात. एकरूप असतात. एकरूप असतात. बरोबर ना? येस मॅम. हो मॅम. माझा आवाज येतोय ना बरोबर? हो येतोय. हो येतोय. हे कळलं? कोनांचा गुणधर्म कळला? कोनांचा सम्मुख कोन एकरूप असतात आणि लगतचे पूरक असतात. मग तुम्हाला एक कोन दिला ना, तर बाकीच्या तिन्ही कोनांची माप आपल्याला शोधता येतात. म्हणजे समजा एखादा समांतर भुज चौकोन असेल
म्हणजे आता समजा इथेच मी देते याच चौकोनामध्ये तुम्हाला म्हणजे हा समजा 100 अंशाचा असणार, हा 100 अंशाचा असेल बी, तर बाकीच्या तिन्हींची माप आपल्याला शोधता येतात. एकाचं दिलं असेल ना तर बाकी तिन्ही कोणांची माप आपल्याला शोधता येतील. कशी? डीचं 100 हा 100 डी 100 सी पण 80 ए किती असणार? 80 का ए 80? त्याचं कारण काय? एचा 80 का? कोणाच्या मापांची बेरीज हा 100 बीच्या लगतचा कोण आहे असणार. कोणतरी एक जण सांग. समांतर चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात असं लिहायचं. काय लिहायचं? समांतरभुज समांतर भूत चौकोनात लगतचे कोण एकदम बोला. काय बोलायचं? एक जण बोला. अच्छा, एक जण बोला रे. सगळेजण का बोलता? हा, मग बीचं माप, हा बरोबर, एचं माप 80 कारण लगतचे कोण पूरक असतात. नंतर डीचं माप 100 100 का? कारण बीचा सम्मुख कोण डी आहे आणि सम्मुख एकानेच कोण बोला. कोण काय एकरूप बोललं असतात. कळलंच नाही मला. कोणाच कळलं नाही. मॅम मी बीच्या समांतर. समोरील कोण डी आहे, सम्मुख कोण एकरूप असतात म्हणून 100 अंश. बरोबर. आणि सीचं माप किती असणार? 80 अंश. बरोबर, ठीक. कळलं? हो. आता हे झालं कोणांसंबंधीचा गुणधर्म. बाजू संबंधीचा आपण बघितला, कोणासंबंधीचा बघितला. आता आपल्याला समांतर भुज चौकोनाच्या कर्णाचा नियम बघायचा आहे. गुणधर्म, सॉरी, नियम नाही, गुणधर्म. तर कर्ण याचे फक्त दुभागतात. समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे फक्त ते दोन एकमेकांचे दोन समान भाग करतात, एवढंच. एकच गुणधर्म आहे कर्णासंबंधीचा. किती गुणधर्म आहे? एकच. कोणता तो कर्णाचा गुणधर्म? की कर्ण परस्परांना दुभागतात. चौरसामध्ये कर्णाचे किती गुणधर्म आहेत? चौरसामध्ये 3 आहेत. कर्ण दुभागतात, कर्ण लंब असतात, कर्ण एकरूप असतात. याचे फक्त कर्ण दुभागतात. काय करतात? कर्ण दुभागतात. म्हणजे समजा बीडी 12 असेल तर पीबी किती असेल? बीडी जर 12 असेल 12 असेल तर पीबी किती असेल? पीबी 12. मी काय विचारलं ते नीट बघा. बीडी ची लांबी जर 12 सेंटीमीटर असेल तर पीबी किती असेल? 6 मॅम. मग 12 मॅम मी 6 ही जर 14 असेल तर एपी किती असेल? काय मॅम? 7. एसी ची लांबी जर 14 असेल, एसी बघा, एसी हा पूर्ण कर्ण आहे. त्याचे दोन सारखे भाग होणार ना, एपी आणि सीपी. एपी आणि सीपी 14चे दोन सारखे भाग म्हणजे 7-7. आणि बीडी 12 असेल तर अर्धे अर्धे भाग. सगळ्यांना मी काय बोलते कळतं का सर्वांना? हो मॅम. नक्की हो. सगळे ऐकतात ना? की नेमक्याच मुलीचा मला आवाज येतो, बाकीचे काय फक्त लावून अटेंड करतात की ऐकतात पण सगळी जण? आम्ही बोलतो ना. हा, तुमचा नेमक्या मुलींचाच आवाज येतो मला. बाकीचे ऐकतायत ना? शिकतायत ना? येस मॅम.
पी AC जर 14 असेल तर AB 7 असणार, बरोबर ना? हो मॅम. बरोबर. बरोबर. हो बरोबर. आता मी AB जर 8 सेंटीमीटर असेल तर DC किती असणार? 8 एबी DC 8 सेंटीमीटर. का? काय मॅम? AB जर 8 सेंटीमीटर असेल, AB ची लांबी जर 8 सेंटीमीटर असेल तर मग AB DC पण लांबी 8 सेंटीमीटर 8 असेल. डीसी पण 8च असणार, 8 सेंटीमीटर का? असणार. DC पण 8च DC असणार. का? कारण का? AB आणि DC समोरासमोरील कोण आहेत? समांतर रेषा आहेत. रेषा समांतर आहेत म्हणून लांबी सारखी आहे की समान समान माप नाही एकमेकींना त्यांना समांतर होतं. त्याचा लांबीशिवाय संबंध नाही. मॅम समोरासमोरील बाजू हा, त्या सम्मुख बाजू आहेत आणि समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. हेच शिकायला पाहिजे आपल्याला. म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणता गुणधर्म वापरायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. आता बघा तुम्ही कन्फ्युज झाले की नाही? कारण आपण फक्त गुणधर्म पाठ करतो, पण ते कुठे वापरायचे त्याचं ऍप्लिकेशन हेच कळलं पाहिजे की गुणधर्मांचा आपण वापर पण आपल्याला करता आला पाहिजे आणि कुठे आपण कोणता गुणधर्म वापरायचा आहे ते पण समजलं पाहिजे. असेल तर DC किती असणार? तर DC पण बघा ना, AB आणि DC या समोरासमोरील बाजू आहेत आणि आंतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ते समान कशा लांबीचे असतात? असतात. हा, समान लांबीच्या असतात किंवा एकरूप असतात. कशा असतात? एकरूप किंवा समान म्हणून मग AB जर 8 असेल तर DC सुद्धा 8 असणार. कळलं? ठीक. गुणधर्म आहेत. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात आणि लगतचे कोन पूरक असतात आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण फक्त दुभागतात. फक्त ते एकमेकांना दुभागतात. ते काटकोनात नाही दुभागत किंवा कर्ण एकरूप पण नसतात. फक्त 2 समान भाग होतात दोन्ही कर्णांचे. कळतंय? हो बोर झाले? नाही नाही. तुम्ही 2 आता तास आपण क्लास घेत शिकूया. जावा. काय म्हणताय? 2 तास क्लास घेत जावा. काय बोलताय? 2 तास? अरे बापरे. बरोबर, घेऊया. आता आपण शिकूया समभुज चौकोन. काय? आता मगाशी आपण कोणता चौकोन शिकलो? एक पहिला जो सगळ्यात शिकलो तो चौकोनांचा राजा कोण? चौरस. त्याचे गुणधर्म भरपूर आहेत. त्याचे सगळ्या बाजू सारख्या, सगळे कोन सारखे, त्यानंतर कर्ण एकरूप असतात, कर्ण दुभागतात, कर्ण लंब असतात, कर्ण कोणाला दुभागतात. तो एक गुणधर्म राहिलाय. तो फार असं तुम्हाला आता नाहीये, पण त्याचा अर्थ काय आहे तो पण पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन, पण तो सध्या नाहीये तुम्हाला. आता समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन कसा असतो माहित आहे? तो समांतरभुज चौकोनासारखाच असतो, पण समांतरभुज चौकोन असा क्रॉस आणि लांबट असतो ना, त्याच्या समभुज चौकोनाच्या चारी बाजू सारख्या असतात. म्हणजे तो असाच असतो, क्रॉस असतो, पण समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोनामध्ये फरक काय आहे? तर समांतरभुज चौकोन बघा लांबट असतो आणि समभुज चौकोन आहे ना त्याच्या चारी बाजू सारख्या असतात समभुज चौकोन, पण तो क्रॉस असतो. बघा आयताच्या पण चारी बाजू सारख्या असतात, पण तो असा सरळ असतो ना. चौरस बघा. चौरस हा ना असा असतो, क्रॉसच असतो. जसा समांतरभुज चौकोन होता ना तसाच, पण ह्याच्या चारही बाजू
समान सारख्या असतात. हा बघा चारी बाजू चौरसाच्या पण समान असतात, पण हा असा आहे क्रॉस. चौरस सरळ असतो, कारण चौरसाचे चारी कोण 90 अंशाचे पण असतात ना, म्हणून तो सरळ आहे चौरस. याचे चारी कोण 90 अंशाचे नसतात, म्हणून हा क्रॉस आहे असा. कळतं का? 90 अंशाचे कोण असल्यावर कसं असणार सरळ ना, सरळ 90 अंशाचे म्हणून चौरस बघा, चौरस असा आहे. आणि ह्याच्या पण चारी बाजू सारख्या आहेत, पण हा क्रॉस आहे असा, कारण याचे कोण सारखे नाहीयेत. याचे सर्व कोण सारखे नाहीयेत, बाजू सगळ्या सारख्या आहेत याच्या सर्व बाजू सारखी. म्हणून ह्याला समभुज. समभुज म्हणजे ज्याच्या भुजा, भुजा म्हणजे समान बाजू, असतात. बाजू समान आहे. समांतर तर आहेतच, पण समान आहे. समान म्हणजे एकरूप, सर्व बाजू समान आहे. सारख्या. हा, कळलं? म्हणजे हा, आता याचा पहिला गुणधर्म हा बाजू तर सगळ्या सारख्या आहेत, याच्या सर्व बाजू एकरूप आहेत. बाजू संबंधीचा हा गुणधर्म आहे की समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. एकरूप असतात. हा, कोणाचा कोणता गुणधर्म आहे? जो समांतर भुज चौकोनात बघा आहे कोणाचा गुणधर्म. समांतर भुज चौकोनात कोणता आहे कोणाचा गुणधर्म? चापे समान असतात. समोरील कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात आणि लगतचे कोण पूरक असतात. लगतचे कोण पूरक असतात. हा, बरोबर. बघा हा, इथे आता PQRS जर असेल, हा याच्या चारही बाजू सारख्या आहेत. PQ, QR, RS, PS या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात. आणि कोण समोरासमोरील एकरूप असणार. म्हणजे जसं मगाशी आपण बघितलं की याचं जर 70 असेल, पीचं माप जर 70 असेल 70, तर हा R किती असेल? 70. मगाशी सांगितलं तसंच, तोच गुण, कोणाचा गुणधर्म तोच आहे जो समांतर भुज चौकोन. याचं किती? 110 आणि याचं पण 110. म्हणजे सम्मुख कोण एकरूप असतात आणि लगतचे पूरक असतात. जसा समांतर भुज चौकोनात कोणाचा गुणधर्म आहे तोच इथे पण लागू होतो. कळतंय? येस मॅम. बाजूचा गुणधर्म समांतर भुज चौकोनात समोरासमोरील बाजूच एकरूप असतात, पण ह्याच्या सर्व बाजू एकरूप आहेत. कोणाचा गुणधर्म इथे समोरासमोरील कोण एकरूप असतात आणि लगतचे कोण पूरक असतात. कर्णाचे गुणधर्म याचे 2 आहेत. कर्णासंबंधीचे 2 गुणधर्म आहेत. एक तर सगळ्यांमध्ये जो असतो तो कॉमन गुणधर्म कोणता आहे की त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. काय करतात? हा सगळ्या चौकोनात गुणधर्म आहे. हा कर्णासंबंधीचा एक गुणधर्म सगळ्या चौकोनात आहे. म्हणजे हे जे 4 चौकोन मेन आहेत आपले, चौरस, आयत, समभुज आणि समांतरभुज, या चारही चौकोनात कर्णासंबंधीचा जो गुणधर्म आहे, समलंबामध्ये नाही. समलंब हा या 4च्या कॅटेगरीमध्ये नाही बसत. का नाही बसत ते मी तुम्हाला सांगेन नंतर. हे 4 चौकोन आहेत ते एका कॅटेगरी मधले, एका गटातले 4 चौकोन. कुठले कुठले? समांतरभुज, चौरस, चौरस, समांतरभुज, आयत. आयत चौकोन आहेत ना, हे एका गटातले आणि बाकीचे समलंब चौकोन, पतंग वगैरे ते जे आहेत त्यांची वेगळी कॅटेगरी. ठीक आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन नंतर. ठीक आहे? आता आपल्याला कर्णासंबंधीचा याचा कोणते गुणधर्म आहेत? कर्ण परस्परांना दुभागतात. हा एक गुणधर्म कॉमन आहे त्यांचा, कर्ण परस्परांना दुभागतात. समभुज चौकोन असा पण काढतात. तुम्हाला पुस्तकामध्ये असा असेल काहीतरी असणार, चुकीचं आहे. असा पण काढतात समभुज चौकोन क्रॉस मध्ये. याच्या चारी बाजू सारख्या, किंवा तुम्ही असा पण त्याला काढू शकता समभुज चौकोन. याचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि कर्णना लंब असतात एकमेकांना. म्हणजे जिथे मगाशी आपण चौरसामध्ये बघितलं की नाही की इथले चारी कोण 90 अंशाचे, तो याच्यात पण आहे गुणधर्म. कर्ण परस्परांना काय असतात?
दुभागतात आणि लंब सुद्धा असतात. पूरक असतात. पूरक नाही, कर्ण 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 समान दोन लंब भाग असतात, करतात. ते दुभागतात, ते दुभागणे. आणि कर्ण एकमेकांना लंब सुद्धा असतात. काय असतात? लंब. लंब म्हणजे काय? जिथे ते छेदतात एम जवळ तिथे चारी कोण 90 अंशाचे असतात. 90 अंशाचे होणार, त्याला लंब असणे म्हणतात. हा गुणधर्म समांतरभुज चौकोनात नाहीये. समांतरभुज चौकोनात फक्त कर्ण परस्परांना दुभागतात. इथे कर्ण दुभागतात पण, म्हणजे दोन सारखे भाग पण होणार दोन्ही कर्णांचे. पीआर चे एम जवळ दोन सारखे भाग होणार. म्हणजे पीआर जर 10 असेल तर पीएम किती असेल? 10. पीआर जर 10 असेल, पीआर 10 असणार, अर्ध होणार ना पीएम. कारण कर्ण दुभागले की नाही, याचा अर्थ काय आहे की कर्ण परस्परांना दुभागतात. बरोबर की नाही? जर जर SQ 8 असेल, SQ 8 नाही, समजा SM 3 असेल, SM 3 असेल तर SQ किती असेल? 6. आणि QM किती असेल? 3. QM 6 कसं असणार? हे बघा ना, ही पूर्ण 6 आहे, ही पूर्ण 6 आहे, तर हिचे दोन सारखे भाग होणार ना, हे 3 चे भाग होणार. म्हणजे हा SM अर्धा 3 आणि हा QM अर्धा 3. कळते का? हे आपण हेच शिकलं पाहिजे की कसं वापरायचे गुणधर्म. समजतंय? आता अर्धे बाकीचे आयत राहिलाय, आयत आपण उद्या शिकू आणि मग एरिया आपण सुरू करू पुढच्या लेक्चरला. ठीक आहे? तोपर्यंत हे गुणधर्म लिहून काढा. आकृती आणि गुणधर्म लिहून काढायचे, हे माहित पाहिजे, म्हणजे आपला सराव झाला पाहिजे. ठीक आहे? हे आहे आपल्याला अभ्यासामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे? चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम.